Life is meditation, meditation is life. भंते विमला रमसी यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं मराठी निरूपण आता आपण करणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे लाईफ इज मेडिटेशन, मेडिटेशन इज लाईफ. जीवन हेच ध्यान आणि ध्यान हेच जीवन. अ प्रॅक्टिकल गाईड टू द इमॅन्सिपेशन proclamation of the Anapanasati Sutta and loving kindness meditation. भगवान बुद्धांच्या आनापानसती सुत्त आणि मंगल मैत्री भावना ध्यानाचे मुक्तिदर्शक पथाचं हे एक प्रात्यक्षिक मार्गदर्शक आहे. याचे लेखक आहेत व्हेनरेबल भंते विमला रमसी. आदरणीय भिक्षू विमला रमसी. 2014 साली हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे आणि यापूर्वी 1995 साली या पुस्तकाची मूळ आवृत्ती आनापानसती सुत्त या नावाने प्रसिद्ध झाली होती. त्यावर आणखी काही अधिक मसुदा टाकून हे पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे. पुस्तकाची प्रस्तावना, फोरवर्ड. It is a great gift to be born as human being within the time frame of the Buddha dispensation, when the Four Noble Truths are still around, and this doorway of peace is open to us. भगवान बुद्धांचा शासनकाळ हा 5000 वर्षांचा मानला जातो. त्यातली 2500 वर्षाच्या वर होऊन गेलेली आहेत. भगवान बुद्ध यांना बोधी प्राप्त झाल्यापासून 5000 वर्षापर्यंत खरा धर्म, सत्य धर्म, निर्वाणापर्यंत जाण्याचा मार्ग हा उपलब्ध असतो. त्याला बुद्ध शासन असे म्हटले जाते. या बुद्ध शासनामध्ये जन्म घेणे म्हणजे खरोखरच एक दैवी देणगी आहे आणि तेही या बुद्ध शासनामध्ये मनुष्य जन्म घेणे ही तर खरोखरच खूपच मोठी देणगी आहे. कारण त्यामुळे 4 आर्य सत्यांची शिकवण आपल्याला मिळते. हे 4 आर्य सत्याची शिकवण उपलब्ध असताना आपल्याला मनुष्य जन्म झाला आहे. हे आपले खरोखरच खूप मोठे भाग्य होय. व्हॉट अ वंडरफुल टाइम टू टेक अ जर्नी इन स्पिरिच्युअलिटी. अध्यात्माची यात्रा करण्यासाठी हा खरोखरच एक विलक्षण समय आहे. In this year 2014, the Buddha Dhamma is still a very real and priceless treasure that can be clearly shared to reveal the truth that in itself reality is benign, and that by experiencing and understanding this completely, we can regain control over our emotions and reclaim stability in life. आज ह्या इसवी सन 2014 मध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी शिकवलेला धर्म हा तितकाच खरा आहे आणि अमूल्य असा खजिना आहे आणि हा आपण लुटू शकतो हे पाहण्यासाठी की सत्य खरोखरच किती निरुपद्रवी आहे आणि ते सत्य अनुभवून आणि समजून घेऊन पूर्णपणे आपण आपल्या भावनांवर नियंत्रण करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये गेलेले स्थिरत्व परत मिळवू शकतो. Isn't this one of the reasons we go on this spiritual journey to regain balance and happiness in our everyday life? खरोखर आध्यात्मिक यात्रा आपण कशासाठी करतो? आध्यात्मिक यात्रा आपण यासाठीच करत नाही का?
किंवा या यात्रेसाठी हे एक कारण नाही का, की आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये समता आणि आनंद शोधत असतो. त्यासाठीच आपण आध्यात्मिक यात्रा सुद्धा करतो. Once you have discovered this kind of balance, life is never the same, and each day becomes a day to give thanks and to take refuge in the Buddha, the Dhamma, and the Sangha for preserving this magnificent treasure of peace. एकदा अशा प्रकारचे मानसिक संतुलन प्राप्त झाले, की आयुष्य हे बदलून जाते. ते पूर्वीसारखे अस्वस्थ राहत नाही आणि प्रत्येक दिवस हा भगवान बुद्ध, त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा ठरून जातो आणि हा पवित्र धर्म जतन करण्याचा ठरून जातो. When human beings learn the Dhamma in an easy to remember, usable fashion, they can embrace it and use it as a system for relief of suffering. मनुष्य प्राणी जेव्हा धर्म शिकतो आणि तो हे अशा प्रकारे शिकतो की तो आपल्याला आचरणात आणता येईल आणि सोप्या भाषेमध्ये समजेल, तेव्हा मनुष्य प्राणी हा त्या धर्माला कवटाळतो आणि त्याचा प्रयोग दुःखापासून मुक्त होण्यासाठी करतो. Then we naturally begin to open up an ocean of compassion that exists inside each one of us. तेव्हा आपण स्वाभाविकरित्या, नैसर्गिकरित्या आपोआपच आपल्या हृदयाची द्वारे खुले करतो आणि करुणेचा समुद्र आपल्या हृदयातून बाहेर पडतो, जो आपल्यामध्ये आधीच साठवला गेलेला आहे. It has always been there, but most of us are moving too fast to learn about it. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण इतके व्यस्त असतो, की आपल्या हृदयात असलेला हा करुणेचा समुद्र आधीपासूनच अस्तित्वात होता, याची आपल्याला जाणीवच नसते. The practices discussed in this book can brighten any position in a chosen career path, expand the potential use of mind, increase productivity considerably, and offer tranquility, happiness, and peace. या पुस्तकामध्ये जी साधना मी सांगितलेली आहे, ती तुम्ही जीवनाच्या किंवा तुमच्या करिअरच्या कुठल्याही अवस्थेमध्ये असाल, त्या त्या अवस्थेला ही साधना प्रकाश देईल. तुमच्या क्षमतेंचे, मानसिक क्षमतेंचा विकास करेल, तुमच्यामधली सृजनशीलता वाढवेल आणि तुम्हाला एक प्रकारची शांती, एक प्रकारचा आनंद, एक प्रकारचं समाधान देईल. This inherent compassion is often released from within us when we are told the true nature of everything and taught how to see it for ourselves. आपल्या आतच बीज रूपाने असलेली ही करुणा उदित होते, जेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीचं मूळ सत्य, मूळ स्वभाव उलगडून दाखवला जातो आणि तो कसा पाहायचा, त्याचं निरीक्षण कसं करायचं, त्याचा अनुभव कसा घ्यायचा, हे हळूवारपणे शिकवलं जातं. Of course, as you read, you must earnestly embrace and practice what you read and be bold enough to pursue it. अर्थातच या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी जसं जसं तुम्ही पुस्तक वाचाल, तसं तसं तुम्ही ते प्रामाणिकपणे आचरणसुद्धा केलं पाहिजे आणि एवढा धीर तुमच्यामध्ये असला पाहिजे की त्याचं आचरण तुम्ही दीर्घकाळ कराल, अखंडपणे कराल. The first edition of this little book was printed in 1995, and since then it continues to spread through its own energy worldwide. 1995 मध्ये हे पुस्तक आनापानसती सुद्धा या नावाने प्रसारित झालं होतं आणि तेव्हापासून हे पुस्तक पूर्ण जगामध्ये ऊर्जा प्रदान करीत प्रसृत होत आहे. Hundreds of thousands of copies of the book have been printed.